नमस्कार. चला आज थोडे टाइम ट्रॅव्हल करूया. तब्बल 70 वर्ष मागे सप्टेंबर 1953 मध्ये आपण अखंड ज्योती मासिकाच्या एका जुन्या अंकातून काही कालातीत ज्ञान मिळवणार आहोत. युग ऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्यजी यांनी लिहिलेलं हे ज्ञान आजच्या काळातही तितकंच महत्त्वाचं का आहे हेच आपण पाहणार आहोत. चला तर मग हा ज्ञानाचा खजिना उघडून बघूया. आपल्या या प्रवासाची सुरुवात होते एका खूप सुंदर आणि तितक्याच शक्तिशाली वैदिक सूत्राने. कानांनी शुभ ऐका, डोळ्यांनी शुभ पहा आणि आपण शुभ शब्द बोलूया. खरं तर बघा ना, हे एकच वाक्य सकारात्मक जीवनाचा किती सोपा मार्ग दाखवतं. बरं, तर आजच्या आपल्या या चर्चेत आपण या 6 महत्त्वाच्या मुद्द्यांवर नजर टाकणार आहोत. भूतकाळातील ज्ञानापासून ते शाश्वत आनंदाचा मार्ग, जीवन जगण्याची कला, सर्व धर्मांची एकता, शुद्धतेसाठी काय करता येईल आणि शेवटी या सगळ्याचा सारांश. हा फक्त अजेंडा नाही, तर एका आंतरिक बदलाच्या प्रवासाचा नकाशा आहे. चला तर मग सुरुवात करूया. चला तर मग आपल्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात करूया. भूतकाळातील ज्ञान. आपण थेट 1953च्या त्या काळात जाऊ आणि समजून घेऊया की अखंड ज्योती मासिकाचं मूळ ध्येय काय होतं, लोकांना आध्यात्मिक मार्गदर्शन कसं मिळत होतं. एक गोष्ट बघा, काळ कितीही बदलला तरी माणसाचा एका गोष्टीचा शोध कधीच थांबत नाही, आणि तो म्हणजे खरं टिकणारं सुख. 1953 सालचं हे प्रकाशन नेमकं याच चिरंतन शोधावर प्रकाश टाकतं आणि आपल्याला एक असा दृष्टिकोन देतं जो खऱ्या सुखाचा मार्ग दाखवू शकतो. आता आपण येतोय या मासिकाच्या अगदी गाभ्याशी, त्याच्या मुख्य तत्वज्ञानाकडे, शाश्वत आनंदाचा मार्ग. यात ना 2 शब्दांमधला फरक खूप सुंदरपणे सांगितला आहे. एक म्हणजे तात्पुरतं सुख आणि दुसरं म्हणजे खरा टिकणारा आनंद. चला तो फरक समजून घेऊया. या मासिकातलं अखंड आनंदाच्या मार्गावर हा लेख एक मूलभूत प्रश्न विचारतो. तो म्हणतो की आपलं बहुतेक दुःख कशामुळे होतं. तर तात्पुरत्या सुखालाच आपण खरा आनंद समजतो, तिथेच आपली चूक होते. आपण इंद्रियांना जे चांगलं वाटतं त्याच्या मागे धावतो, पण हे असं चक्र आहे जे कधीच खरं समाधान देत नाही. मग खरा आनंद आहे तरी कुठे? इथे बघा, सुख आणि आनंद या 2 गोष्टींमधला फरक किती स्पष्टपणे मांडला आहे. सुख म्हणजे काय? जे आपल्याला बाहेरून मिळतं, इंद्रियांना मिळतं. ते तात्पुरतं असतं आणि अनेकदा संपल्यावर निराशाच हाती लागते. याउलट आनंद ही एक आतून येणारी भावना आहे, एक आंतरिक अवस्था जी बाहेरच्या परिस्थितीवर अवलंबून नसते. आणि मग येतं अखंड आनंद. म्हणजे काय? तर ही एक अशी आंतरिक शांतीची अवस्था आहे जी काहीतरी नवीन मिळवून नाही, तर आपल्या आतल्या इच्छा आणि अहंकारावर विजय मिळवून प्राप्त होते. म्हणजे बाहेर काहीही हो, आतली शांती ढळत नाही. हेच खरं तर आध्यात्मिक जीवनाचं अंतिम ध्येय आहे. बरं, हे तत्वज्ञान ऐकायला तर खूप छान वाटतंय, पण प्रश्न हा आहे की याला रोजच्या जीवनात कसं आणायचं. चला तर मग आपल्या 3ऱ्या विभागात वळूया, जीवन जगण्याची कला. यात काही व्यावहारिक गोष्टी सांगितल्या आहेत. या मासिकातील जीवन की कला हा लेख आपल्याला एक प्रकारचा रोडमॅप देतो. आपलं आयुष्य एका उत्कृष्ट कलाकृतीसारखं कसं बनवायचं, ज्यात उद्देश असेल, नियंत्रण असेल, हे यात सांगितलं आहे. आणि यालाच खरी जगण्याची कला म्हटले आहे. ही जीवनकलेची 4 मुख्य सूत्र आहेत. पहिलं, तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवा, कारण आपले विचारच आपलं वास्तव घडवतात. दुसरा, तुमच्या आत लपलेली प्रचंड शक्ती म्हणजे आत्मशक्ती ओळखा. तिसरं, छोट्या छोट्या इच्छांऐवजी एका मोठ्या उदात्त ध्येयासाठी जगा, त्यात खरं समाधान आहे. आणि चौथं, आयुष्यात चांगले वाईट प्रसंग येतच राहतात, त्यात आपलं मानसिक संतुलन टिकून ठेवा. बास, हीच आहे खरी जीवनकला. आता आपण वैयक्तिक पातळीवरून थोडं पुढे जाऊन एका व्यापक विचाराकडे वळूया, सर्व धर्मांची एकता. हा विभाग आपल्याला दाखवतो की आपण जरी वेगवेगळे मार्ग अनुसरत असलो तरी सगळ्यांच्या मुळाशी एकच सत्य आहे. या मासिकातील धर्मांची मूलभूत एकता हा लेख एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगतो. तो म्हणतो की सगळे धर्म वरून वेगवेगळे दिसत असले तरी त्यांचा मूळ संदेश एकच आहे. मतभेद हे वरवरचे आहेत, पण सगळ्यांचा उद्देश मानवाचं भलं करणं हाच आहे. बघा, सगळ्या आध्यात्मिक मार्गांचा पाया एकच आहे. ध्येय काय? तर आत्मसुधारणा आणि चेतनेची उन्नती. बाहेरचे विधी, पूजार्चा हे त्या एकाच ध्येयापर्यंत पोचण्याचे वेगवेगळे रस्ते आहेत. संघर्ष तेव्हा होतो जेव्हा आपण मूळ तत्व विसरून फक्त रूढी परंपरांना धरून बसतो. खरी श्रद्धा ही दुसऱ्यांवर टीका करण्यात नाही, तर आपल्या चांगल्या कर्मांमधून दिसते. बरं, आत्तापर्यंत आपण मोठ्या मोठ्या तत्वज्ञानाबद्दल बोललो, पण आता एका अशा उदाहरणाकडे वळूया जे अगदी ठोस आहे. शुद्धतेसाठी कृतिशील पावले.
हे आपल्याला दाखवतं की मोठे विचार आपल्या रोजच्या छोट्या छोट्या निवडींशी कसे जोडलेले असतात. हा लेख बघा, तो कोणताही आडपडता न ठेवता एक थेट प्रश्न विचारतो. आपण तंबाखू का सोडत नाही? हा एक साधा प्रश्न वाटेल, पण तो या विषयाला खूप वैयक्तिक आणि महत्त्वाचा बनवतो. इथे बघा, ही तुलना किती स्पष्ट आहे. एका बाजूला तंबाखू सेवनाचे परिणाम, पैशांचा अपव्यय, आजारपण, इच्छाशक्ती कमकुवत होणं, आणि दुसऱ्या बाजूला ते सोडण्याचे फायदे, पैशांची बचत, चांगलं आरोग्य आणि मजबूत मानसिक निश्चय. म्हणजे हा मुद्दा फक्त आरोग्याचा नाही, तर तो आर्थिक, मानसिक आणि नैतिक पातळीवरही महत्त्वाचा आहे. निवड आपल्या हातात आहे. आणि इथेच या लेखाचा खरा संदेश दडलेला आहे. कोणतीही वाईट सवय सोडणं हे फक्त आरोग्यासाठी चांगलं नाही, तर ते आत्मनियंत्रणाचं एक मोठं आध्यात्मिक पाऊल आहे. स्वतःवर विजय मिळवण्याची ही सुरुवात आहे. तंबाखू हे फक्त एक उदाहरण झालं. हेच तत्त्व आपल्या प्रत्येक वाईट सवयीला लागू होतं. चला तर मग आपल्या या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलो आहोत. आता आपण या संपूर्ण चर्चेचा सारांश बघूया. 1953 साली लिहिलेलं हे ज्ञान आजच्या धावपळीच्या जीवनासाठी एक कालातीत आराखडा कसा ठरू शकतो ते पाहूया. तर या सगळ्या चर्चेचा सार काय? 4 मुख्य गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. 1. खरा आनंद बाहेर नाही, आपल्या आत आहे. 2. आपल्या विचारांवर नियंत्रण मिळवणं हीच जगण्याची खरी कला आहे. 3. सगळे प्रामाणिक आध्यात्मिक मार्ग एकाच सत्याकडे जातात. आणि 4. आध्यात्मिक प्रगतीसाठी मोठमोठ्या गोष्टींची नाही, तर रोजच्या जीवनातल्या छोट्या पण शुद्ध कृतींची गरज असते. हाच या कालातीत ज्ञानाचा गाभा आहे. आणि आता जाता जाता एक प्रश्न. हे ज्ञान आहे 1953 सालचं, म्हणजे 70 वर्षांहून अधिक जुनं. पण यात सांगितलेल्या गोष्टी, मला सांगा, आजच्या जगात, आजच्या काळात यातलं कोणतं तत्त्व आपल्याला सगळ्यात जास्त गरजेचं वाटतं? यावर नक्की विचार करा. धन्यवाद.